नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. आनंद चाललेला असतो फूड डिलिव्हरी करण्यासाठी, जिथे त्यांनी इव्हेंट मॅनेज केलाय. तिथे सगळं ते जेवण घेऊन टेम्पोतून आनंद चाललेला असतो. काही करून आपल्याला वेळेच्या आधी पोहोचायचंय. बरं, ड्रायव्हरला आता आनंद म्हणत असतो तसं वेळेच्या आधी आपण चाललोच आहे. रस्ता पार करेपर्यंत जीव धाकधूक करणारे बाबा असतो याच्याकडे बघून आनंदकडे, कारण रस्ता व्यवस्थित पार करणार याची गॅरंटी त्याला असते. त्याला काय एवढं मागे पुढे बघताय तुम्ही, कसले टेन्शन घेताय, आपण जाऊया वेळेत. टेम्पो चाललाय ना व्यवस्थित, आपण वेळेतच पोहोचणार आहोत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे बाबा, साधी सुधी ऑर्डर नाही, खूप रिस्की ऑर्डर आहे ही. ऑर्डरवर माझ्या भावाचं भवितव्य अख्खच्या अख्खं अवलंबून आहे, त्या कुटुंबाची अब्रू सुद्धा अवलंबून आहे या एका ऑर्डरवर. म्हणतो काही टेन्शन यायला नको रे मध्येच. बाबा काही टेन्शन घेताय तुम्ही सारखं सारखं, बाप्पा आपल्या सोबत असल्यावर काय टेन्शन घेताय तुम्ही. चला गुपचूप निवांत चला, काहीच होणार नाहीये. सयांचा टेम्पो थोडंसं पुढे जातो की लगेच रस्ता बंद केलेला असतो, दगड टाकलेले असतात, ड्रम टाकलेले असतात. रस्त्यातून पलीकडे जाता येणार नाही याची पूर्ती सोय लावलेली असते. आनंदची भीती असते ती आता खरी ठरलेली असते. साहेब असा कोणी रस्ता अडवलाय, आता आनंदची जी भीती असते ती खरीच खरी झालेली असते आणि आनंदलाही टेन्शन येतं आणि ड्रायव्हरही घाबरलेला असतो टेम्पोचा. भुजंग ऐकू अजिबात घाबरू नकोस, तू गाडीतच बसून राहा, रस्त्याचं काम वगैरे सुरू मी बघतो नेमकी काय. गाडीच्या खाली उतरूच नको. भुजंग घाबरलेला असतो. साहेब जरा सांभाळू ना. आनंद म्हणतो हो हो सांभाळूनच करतोय रे, तू गाडीतच बसून राहा, गाडीच्या खाली उतरू नकोस. आनंद आता खाली उतरलेला असतो. इकडे तिकडे मागे पुढे बघत बघत आनंद चाललेला असतो. ते ड्रम वगैरे लोटून रस्ता करता येतो की काय त्याच्यासाठी आनंद खाली उतरलेला असतो. आता ते ड्रम वगैरे बाजूला करायला लागलेला असतो. तेवढ्यात एक माणूस येतो आणि पिस्तूल डोक्याला लावतो. शहाणपणा करायचा नाही, हात वर नाही तर खोपडी खोलून टाकेन. आनंद म्हणतो हो 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 मी अगदी शांत उभा आहे, मी काहीच करत नाहीये. ड्रायव्हर असतो त्याला सुद्धा बंदूक दाखवतात आणि त्याला गाडीच्या खाली उतरायला लावतात आणि त्याचा टेम्पो घेऊन पळून जाण्याचा यांचा विचार असतो. आनंदला आणि ड्रायव्हरला आता खाली उतरून दिलेलं असतं. बंदूक दाखवल्यामुळे आता दोघेही घाबरलेले असतात. आनंद म्हणतो अरे मी काही त्रास देतच नाहीये, कळलंय की मला. ड्रायव्हरला सुद्धा उतरायला लावलेलं असतं अगदी दमदाटी करून. भूषण रडायला लागलेला असतो. साहेब वाचवा. आनंद म्हणतो भूषण घाबरू नको रे, होणार नाहीये, घाबरू नकोस. आता कार्यक्रमाची सगळी तयारी जवळजवळ झालेली असते, फक्त जेवण येणं बाकी असतं. आता सगळे वाट बघत असतात जेवण कधी येणार आणि जेवायला कधी सुरुवात करतो. इकडे आता रेवा आणि चंदा वाट बघत असतात, कधी यांच्या जेवणाचा पचका होतो आणि कधी हे माझ्या हातापाया पडतात. चंदा आणि रेवा अगदी टकलावून बघत असतात अक्षयकडे आणि रमाकडे, कधी फजिती होणार आणि कधी माझ्या पायावरही नाक घासणार. आंबटकर, अक्षय, रमा छान असे गप्पा मारत असतात. अक्षय फक्त जेवणाच्या टेम्पोची वाट बघत असतो. रमा म्हणते चंदा अक्षयच्या शेजारी मी किती परफेक्ट दिसले असते ग, ही रमा बघ की कशी दिसतीये फालतू. त्याच्या बाजूला मी किती छान दिसले असते ना, ती रमा येऊन उभी राहिली मध्येच. चंदा म्हणते कसं येणार रेवा, तुझ्या मनात जे वादळ सुरू आहे ना डोळ्यात अगदी स्पष्ट दिसतंय, तुझ्या लगेच कळतंय ते. चंदा आज अक्षयला असा धक्का देणार आहे की तो कधीच विसरणार नाहीये बघ, जबरदस्त असा धक्का देणार आहे. लांब उभा राहून रेवा सारखी त्या अक्षयला बघत असते आणि रमाला बघत असते. ती स्वतःला इमॅजिन करते की मी अक्षयच्या जवळ उभी असते तर कशी दिसली असते. धक्का देते ना याला की याच्या पायाखालची जमीनच सरकेल बघ. अक्षयच्या हातातून सगळं काही निसटून जाणार आहे बघ तू आता. तेव्हा तो हेल्पलेस होणार आहे ना, फक्त मी त्याला सावरण्यासाठी समोर असणार, मीच त्याला सावरण्यासाठी आधार देणार, बाकी कोणीच तिथे नसणार. चंदा म्हणते अगदी हो, तू म्हणते ना तसंच होणार आहे. त्यावेळेला मी फुकट मदत करणार नाही. या वेळेला त्याची किंमत त्याला मोजावी लागणार म्हणजे लागणारच. किंमत मोजायला लागणार आणि किंमत काय असणार तर कायमचं माझं व्हावं लागणार, तरच एवढी मोठी जी रिक्स आहे ती मी घेणार आहे त्याच्या बाबतीत. नाही तर मी त्याची फुकट मदत करणार नाही. दरवेळेला जशी फुकट मदत करते चंदा, या वेळेला मी करणार नाही. या वेळेला अक्षय हा माझा झालाच पाहिजे. चंदा हसत असते आणि तिला फार आनंद होतो की हो रेवा अगदी असंच होणार आहे. रेवाने काहीतरी तिच्या पद्धतीने वेगळंच प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या प्लॅनिंग मध्ये तिला साथ देत असते ही चंदा. आणि रेवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते की अक्षय 100% हरणार आणि मी या त्याची जे हरलाय त्या गोष्टीचा फायदा घेणार. आलेच असं म्हणून चंदापासून रेवा जरा बाजूला झालेली असते आणि समोर येत असते. हॅलो. अक्षय म्हणतो हे रमा कसं वाटतंय, सगळं छान चाललंय ना ग. हो सगळं छानच चाललंय की. अक्षय फक्त रेवाकडे बघतो आणि हसत असतो. अक्षयला माहितीये रेवाच्या डोक्यात काय कारस्थान शिजतंय. वा तांबटकर साहेब किती चांगल्या स्वभावाचे, एक नंबर. अक्षय म्हणतो रेवा एक नंबर सुस्वभावी आहे. तांबटकर साहेब तर आहेच पण रेवा सुद्धा खूप चांगली आहे, तू लक्ष देत नाही का रमा. म्हणते रमा बघितलं का तुझ्या नवऱ्याकडून माझं कौतुक होतंय, म्हणजे पहिल्यांदाच तुझा नवरा माझं कौतुक करायला लागलाय. रमाला फार आनंद झालेला असतो की अक्षय आता रेवाबद्दल चांगलं मत आहे किंवा चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय. रेवा चांगलंच आहे की हे तुझ्याबद्दल चांगला विचार करताय, चांगलीच गोष्ट आहे ना. इतक्या सहजासहजी कुणाचंही कौतुक करत नाही, तुझं कौतुक करताय ही खरंच चांगलीच गोष्ट आहे ना. नशिबाने या रेवा तुझं कौतुक होतंय यांच्या तोंडून, लकी आहे खरंच. कौतुक करता करता तो माझ्या बाजूने कधी उभा राहील कळणार सुद्धा नाही. आता रमाकडे रेवा बघत असते आणि डायरेक्ट तिला बोलून दाखवते की एक दिवस अक्षय माझ्या बाजूने सुद्धा उभा राहणार आहे.
अक्षय लगेच रेवाच्या बाजूने उभा राहतो आणि रमा हसत असते. अक्षय आणि रेवाला जवळ जवळ उभा राहताना बघतात. दोन मैत्रिणीमध्ये त्याने जर मला चूज केलं तर करणार काय? अक्षय म्हणतो का करणार नाही? करणार, नक्की करणार. आपल्यात चांगली मैत्री झाली तर तुझी सुद्धा निवड करू शकतोय मी रेवा, असं काय नाहीये. तुला सुद्धा निवडणार मी 100%. फक्त आपल्यामध्ये चांगली मैत्री झाली पाहिजे ग. तर रेवा हसायला लागलेली असते आणि म्हणते बघितलं का रमा, अगं हा मला सुद्धा निवडणार आहे. रमा सगळं हसण्यावारी नेत असते. तिला अजिबात काही वाटत नसतं. रेवाच्या डोक्यात काय चाललं हे रमाला माहितीच नसतं. त्यामुळे रमा अगदी लक्ष देत नाही आणि फक्त हसत असते. मा, अक्षयची आणि माझी मैत्री आता घट्ट होत चाललीये, तुला कळतंय का? रमा म्हणते हो दिसतंय की. अक्षय म्हणतो कसं आहे ना रेवा, आपल्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं राहणार आहे की नवीन कोणतं नातं डेव्हलप होणार आहे एवढं मात्र कळायला पाहिजे. ते कळत नाहीये बघ, ते मात्र काळ ठरवणार आहे. रेवा म्हणते हो हो नक्कीच, आयुष्यभराची साथ हवी आहे मला अक्षय, प्रेमाचं नातं हवं, यासाठी सगळी धडपड करते मी. अक्षय आता रेवाकडे बघत असतो, हसत असतो आणि म्हणतो तुझी सगळी कारस्थानं जगासमोर आणणार म्हणजे आणणार. तुझा खरा चेहरा काय ना रेवा, हा सगळ्यांना मला दाखवायचा आहे आणि आज मी तो नक्की दाखवणार. शत्रूचं नातं नक्की डेव्हलप होणार आहे आज, एवढं मात्र आहे रेवा. तू कितीही चालबाजपणा कर पण शत्रू आपण नक्कीच आज होणार. पण तो अगं बघ ते आल्यात. नंदा आलेली असते. ताईसाहेब तुमचा महत्वाचा फोन आहे. आता रमाला माहिती नसतं की हिला कोणाचा महत्वाचा फोन येणार आहे, पण अक्षयला माहितीये की रेवाला कोणाचा महत्वाचा फोन येणार आहे. म्हणते आलेचा एवढा फोन घेते. अक्षय म्हणतो हो हो नक्कीच. महत्वाच्या फोनवर बोलायला रेवा तिथून बाजूला गेलेली असते. म्हणते काय हो, माझी मैत्रीण जास्ती जवळची वाटायला लागली का? अक्षय म्हणतो हो ऑफकोर्स, चांगलीच आहे तुझी मैत्रीण, मग जवळची वाटणारच ना. म्हणते घरी गेल्यावर नवीन मैत्रीचा निकाल लावतेच. काय ग रमा, गंमत करत होतो, लगेच चिडू नकोसा रमा, तिच्या समोर आपलं काहीतरी ग. ती मला, मी पण गंमत करत होती तुमची. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या आयुष्यातली अत्यंत दोन प्रिय माणसं, एक माझा नवरा, जी सगळ्यात जवळची मैत्रीण, त्याच्यामध्ये जरा सुद्धा कटुता नाहीये ना, या गोष्टीचं मला फार छान वाटतंय. ही रमा भोळी असते आणि तिच्या भोळ्यापणाचाच फायदा घेत असते ही रेवा. बिचारी फसत असते आणि रमा फसत जात असते. अक्षयला मात्र माहिती असतं रेवा काय आहे आणि ती कुठल्या थराला जाऊ शकते. रमा अजूनही कौतुक करत असते या रेवाचं. पण आता निवांत फोनवर बोलायला आलेली असते, त्यांच्या समोरच बसलेली असते अगदी, आणि फोन लावलेला असतो. काम झालं का? ती माणसं म्हणतात हो मॅडम काम झालंय. टेम्पो ताब्यात घेतला का? रेवा मॅडम टेम्पो ताब्यात घेतलाय, काम झालंय, टेन्शन घेऊ नका. तुम्ही एकदा पैसा फेकला की गडी काम झाल्याशिवाय काही शांत बसत नसतात. काम झालंय तुमचं एक नंबर. म्हणते किती वेळा सांगितलंय माझं नाव तोंडातून बाहेर घ्यायचं नाही, का माझं नाव घेतलं मूर्ख कुठचा. कुणाला सुद्धा कळतं का म्हणे की मी तुमच्या बरोबर बोलतीये फोनवर, कळतंय का? अरे हो मॅडम कळालंय. सांगितल्यापेक्षा सोपं झालं हो. ते मुकादमने गाडी बरोबर जो माणूस पाठवला होता ना, बंदूक बघितली की गार झाला हो. लगेच त्याने शस्त्र टाकले बघा, एका मिनिटात तो आपल्या हाती आला. पिलवान गडी म्हणून तयारी केली पण हा एकदम लेचा पेचा निघाला हो. लगेच त्याने हार मानली. लिंबू नव्हता तो. मॅडमने अक्षय मुकादमला इतकं गाफीर करून ठेवलं होतं, काय होणार कसं होणार हे शेवटपर्यंत कळालंच नाही आणि अगदी अचानक त्यांच्यावर वार झाल्यामुळे ते शांत बसले. नाहीतर तो काय कच्चा लिंबू नव्हता मॅडम. माणूस आता आनंदचं कौतुक करत असतो. पण ते चांगलं काम केलंय, एक नंबर. मोबदला सुद्धा चांगलाच मिळणार आहे, डोंट वरी. तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर पोहोचून जातील. किंमत या वेळेला दुप्पट असणार आहे. नादच खुळा. थँक्यू मॅडम. अजून काम असलं तर नक्की सांगा. रेवाने फोन बंद केलेला असतो आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असते. रेवा बघितलेलं स्वप्न अगदी सत्यात उतरतंय. आपण जसं ठरवलंय अगदी तसंच व्हायला लागलंय. आता हा अक्षय मुकादम 10 लाखांच्या ओझ्याखाली असा काय दबला जाणार की पुन्हा मुंडकं वर करण्याची तो ताकदच दाखवणार नाही. त्यानंतर मी अक्षयला आणि रमाला माझ्या पायाशी लोळवल्याशिवाय काय राहत नसते. 10 लाखांसाठी माझ्या पायावर मी नाक घासायला लावणार म्हणजे लावणारच. रेवा आता मस्त तिच्या विचारामध्ये मग्न असते, आनंदात असते, कारण तिचं काम झालेलं असतं. जेवणाचा टेम्पो असतो तिच्या गुंडांनी पळवलेला असतो. आता रेवाला खात्री असते की अक्षय मुकादम माझ्या जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणारच. मग सुरू होणार माझा अक्षयवरचा अधिकृत हक्क. अक्षय मला मिळणार म्हणजे मिळणारच. टेम्पोवाले म्हणतात रेवा मॅडम लय भारी आहे, एवढ्याशा कामाचे दुप्पट पैसे द्यायला लागल्यात, एक नंबर आ लॉटरी यार आपली. तू बोले रेवाचं नाव घ्यायचं नाही या कुणी ऐकल. दम आणि रेवा मॅडम यांचं काहीतरी हार्डवायर दिसतंय बाबा जुनं, म्हणून तर एवढा पैसा मोजती आपल्याला ती. म्हणूनच या गोष्टी गुपित ठेवल्या. आपण पण शांतपणे काम करूया. मॅडम अजून काम देतील, असू दे, आपल्याला पैशांची मतलब. गणपती बाप्पाची कृपा अशीच राहू दे की. आता इव्हेंटचे तिथे रेवा आणि तो माणूस जवळ आलेले असतात. तर वेळ होऊन गेलेली असते जेवणाची, म्हणून तो माणूस चिडचिड करायला लागलेला असतो. अर्थातच हा सगळा प्लॅनिंगच असतो. अक्षय आणि रमा यांना टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. मग त्या माणसाला समजावून सांगतीये असं तिने काहीतरी सीन क्रिएट केलेलं असतो. अक्षय आणि रमा लांबून बघत असतात त्याच्याकडे, चिडचिड करत असतो, भांडत असतो. रेवाला फार रागराग करत असतो. रेवा त्याला समजून सांगत असते, रिक्वेस्ट करत असते. रेवा तुझ्या विश्वासामुळे या माणसावर विश्वास दाखवला आणि माझं स्वतःचं नुकसान करून घेतलंय. आता पाहुणे मंडळींना जेवण नाही वेळेत मिळालं तर मी काय करू. तर काय झालंय, जेवण आलंय का वेळेत? नाही. आता वेळेत जेवण पोहोचलं नाही म्हटल्यावर पाहुण्यांच्या समोर माझी नाचक्की होणार.
आणि बदनामी फक्त आणि फक्त माझी होणार, तुझ्या त्या जेवणावाल्याची नाही. तेव्हा माझ्या इव्हेंटला गालबोट लागतंय, कळतंय का तुला? अक्षयला म्हणते हे असं का ओरडताय, रेवावर का चिडताय ते? अक्षय आणि रमा आलेले असतात. रेवा म्हणते सर प्लीज. अक्षय म्हणतो सॉरी या तुमच्यामध्ये बोलतोय मी, माझ्यावर विश्वास ठेवून वगैरे काय चाललंय सर तुमची बडबड, मला सुद्धा कळू दे की. हो अक्षय मुकादम, सांगतो की माझा पूर्णपणे अपेक्षा भंग केलेला आहे, बरोबर? हा तमाशा अभि सुद्धा बघत असतो. तुम्हाला दिलेली वेळ तर संपूर्णच गेलीये, पण अजून सुद्धा आमच्या गाडीचा पत्ताच नाहीये, कुठेच जेवण आलेलं नाहीये. तांबटकर सुद्धा आलेले असतात. अक्षय म्हणतो असं काय करताय, चिडू नका, 10 मिनिटं आहेत की अजून, वेळ संपली नाहीये. तर माझीच चूक झाली ना, तुमच्यावर विश्वास दाखवला, ठेवायलाच नको होता विश्वास. लहान शाळेतलं कॅन्टीन चालवणाऱ्या माणसावर एवढी मोठी जबाबदारी द्यायला नको होती आणि एवढा विश्वास तर अजिबात दाखवायला नको होता. खूप बडबड करत असतो, अक्षयचा अपमान करत असतो, नको नको ते अक्षयला बोलत असतो. अक्षय अगदी शांतपणे सगळं काही ऐकत असतो. आता तांबटकर सुद्धा तिथेच उभे असतात. बघा तांबटकर सर. तांबटकर म्हणतात सदानंद शांत होतोस का, एवढा कसला हायपर होतोय, शांत हो की. तांबटकर म्हणतात अक्षय डोळ्याने खुणवतो की सगळं व्यवस्थित आहे. मग आता घाबरलेली असत्या. सदानंद म्हणतो अक्षय गाडी अजूनपर्यंत आलेली नाहीये, तुम्ही म्हटलं होतं की गाडी वेळेत पोहोचणार, आता वेळ संपत आलीये, गाडी अजून सुद्धा पोहोचलेली नाहीये. अगदी शांत खाली मान घालून उभा असतो, जणू काही खरंच अक्षयकडून चूक झाली असं तो सदानंदला आणि रेवाला भासवत असतो. असे पुतळ्यासारखे उभे राहणार आहात की काही हालचाल करणार आहात? आता सदानंद नको नको ते बोलत असतो अक्षयला. आता फोन लावत असतो. अभि शांत बसा असं म्हणणार असतो, पण मध्ये बोलत नसतो, मागूनच तो हाताने म्हणत असतो की शांत बसा. सदानंद म्हणतो बास आता वेळ संपली आणि माझी सुद्धा पेशन्स संपलेत, आता मला पेनल्टी भरायला लागणार आहे. तेव्हा अगदी भामट्यासारखी बघत असते. ते म्हणतो सर पुन्हा सांगतोय 10 मिनिटं शिल्लक आहे, नका पॅनिक होऊ. सारखा कोणाला तरी फोन लावत असतो आणि अक्षय म्हणत असतो की 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात काय जादू करणार आहात अक्षय, सांगताय का जरा? अक्षय आता रेवाकडे बघतो आणि हसत असतो. रेवा मात्र काही बोलत नसते, अगदी गुपचूप उभं राहिलेली असते, कारण जो तमाशा चाललाय तो रेवाला आवडत असतो. अक्षयवर चिडचिड करतो, बोला काय करणार आहे, उत्तर द्या की. जरा थांबा आणि तिकडे बघा माझा टेम्पो आलाय, म्हणजे जेवण वेळेत पोहोचलंय. अक्षयचं जेवण अगदी वेळेत पोहोचलेलं असतं, पेनल्टी भरायची वेळ आलेलीच नसते. वेळेत टेम्पो आणलेला असतो आनंदने. अक्षय म्हणतो बघा सर आलाय ना टेम्पो माझा. आनंद म्हणतो अक्षय बघ आलोय मी. सदानंदने एवढा काय ड्रामा केला, त्याचा सगळा पचका झालेला असतो आणि रेवा तर काय तोंडावर पडलेली असते. वेळेच्या आधी जेवण पोहोचवलेलं असतं अक्षयने. सदानंद रेवाकडे बघायला लागलेला असतो की हे काय चाललंय. रेवाला सुद्धा धक्काच बसतो की जेवण कसं इथपर्यंत आलंय. आणि जो प्लॅनिंग केलाय त्याचा फुल पचका झालेला असतो. दोघही तोंडावर पडलेली असतात आणि अक्षय जिंकलेला असतो. मग आता कुठे खोटं खोटं हसायला लागलेली असते, नाटक करत असते. आता मात्र तांबटकर बघत असतात अक्षयकडे, खरंच क्वालिटीचा माणूस आहे, वेळेत त्याने जेवण पोहोचवलं. तर अजून 9 मिनिटं शिल्लक आहे, वेळेच्या आधी डिलिव्हर केलंय फूड आम्ही कुठेच कमी पडलो नाहीये सर. पेनल्टीचा विषय नका वाढवू, विसरून जा सर पेनल्टी वगैरे. आता आनंद आलेला असतो. रमा म्हणते सर 10 मिनिटं बाकी होती तरी सुद्धा एवढा कांगावा केला, सॉरी या लहान तोंडी मोठा घास घेतीये. लहान होताना सर तेव्हा यांच्या आजीने फूड कंपनी चालू केली होती, त्या काळात हजारो लोकांची जेवणाची ऑर्डर घ्यायच्या, तेही एक हाती आणि तेही वेळेत. आतापर्यंत त्यांचं नाव घेतलं जातं, इतकं परफेक्ट त्यांचं आतापर्यंतचं काम आहे आणि त्यांच्यावर तुम्ही शंका घेतली. आई आजीचे तालमीत तयार झालेत ते, असं नाहीये लेचे पेचे, ते बरोबर वेळेत त्यांनी फूड डिलिव्हर केलंय. बघा सर कशाला हायपर झाला तो तुम्ही. 3 वेळेला आलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्यांना चांगलंच माहितीये सर. आता रेवाचं तोंड बघत असतो, तोंडावर तिची अगदी खेटर पडलेली असतात. नाही ना जेवण, तुम्ही निश्चिंत राहा, सगळं काही छान होणार आहे बघा, काळजी करू नका. कदम नाव आणि जेवणाची चव यात कसलीच कसर राहणार नाही, एवढी गॅरंटी माझी आहे. म्हणतो चला सामान उतरून लगेच लावून या आपण. चल रे मदत करायची होती ना, इकडे चल. तांबटकर म्हणतात सदानंद चिल चिल. सदानंद आणि रेवा एकमेकांकडे बघत असतात. फुल पचका झालेला असतो त्यांचा. अक्षयला तोंडावर पाडायचं असतं पण पडलेले असतात रेवा आणि सदानंद. मला टेन्शन आलेलं असतं. रेवा इतकी चिडचिड करते की हे झालंच कसं. पटापट पटापट सगळं जेवण खाली उतरवत असतात आणि आता रेवा आलेली असते. आय एम रिअली सॉरी, तुम्हाला सदानंद सर जे काही बोलले ना त्याबद्दल खरंच सॉरी. पण आवडलं नाही, पण आता मी काही करू शकत नव्हते. आय एम रिअली सॉरी. ऍब्सोल्युटली ओके. रेवा तू का पॅनिक होतीस आणि तू का सॉरी म्हणतीयस, तुझं काहीच दोष नाहीये यात. थोडा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केलाय म्हटल्यानंतर चिडचिड होणं रागराग साहजिकच आहे ना. एवढे पैसे मोजलेत, एवढ्या लोकांच्या समोर त्यांचं हसं झालं असतं ना, साहजिकच आहे. ते बोलले मला फार काही वाटलं नाहीये, रिलॅक्स. ज्याच्या मनात काही नसतं ना त्याचं कधीच नुकसान होत नाही रेवा, रिलॅक्स. आणि एवढं नको मनाला लावून घेऊ. अगदी खरं या, अगदी खरंय अक्षय. अक्षय हसत असतो आणि रेवाकडे बघत असतो. रेवाचा डाव त्याने हाणून पाडलेला असतो आणि रेवाला फार राग येत असतो, पण या सगळ्यांच्या समोर फार छान असं हसू दाखवत असते चेहऱ्यावर. मिठाई घेऊन आलेला असतो माणूस. आरके मॅडम सगळे मिठाई तुम्हाला चेक करायला दिली, आधी तुम्ही टेस्ट करा, कशी येते सांगा. तुझी रिएक्शन टिपायची आहे रमा, खाऊन बघ आणि टेस्ट कर, सांग बरं कसं आहे. पहिला घास घरच्या लक्ष्मीचा, टेस्ट कर आणि मला सांग बरं. मिठाई टेस्ट केलेली असते आणि 1 नंबर झाली असं सांगते. आता रेवाचं तोंड असं पडलेलं असतं की बस
पहिला घास हिला दिलाय म्हणजे अजूनही मान रमालाच आहे का? रेवाची जी माणसं असतात ती माणसं म्हणतात एवढी मोठी मोठी बॉक्स आहे, किती मोठा माल आहे बघ की. तेवढ्यात काय त्या गुंडांना फोन आलेला असतो रेवाचा. रेवा मॅडमचा फोन आहे, बाबा काहीतरी बक्षीस मिळणार आहे आपल्याला. काय चाललंय रे तुमचं? एक काम धड होत नाही तुमच्याच्यानी. मॅडम कशाबद्दल बोलता? झालंय मॅडम, टेम्पो जवळच उभा होता मी. जेवणाचे बॉक्स माझ्या समोरच आहे. उडून बघता का त्या बॉक्स मध्ये काय? हो हो बघतो की. रिकामे बॉक्स असतात, सगळे बॉक्स रिकामे असतात. तो म्हणतो हे बॉक्स तर रिकामे. एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचंय, बॉक्स रिकामेच. मला एक हरामखोर माणसं आहात तुम्ही. एक काम धड जमलं नाही का रे तुम्हाला? एवढे पैसे मोजते, काम तर धड करायचं ना. आता रेवा चिडचिड करायला लागलेली असते. रेवा म्हणते कळत नाही का रे काम कसं करायचं असतं? एवढे पैसे घेताय माझ्याकडून आणि माझं काम व्यवस्थित केलं नाही, जराही लाजा वाटत नाही? रेवा आता खूप बडबड करत असते. माती केली, जराही लाज वाटली नाही काय रे? आता फोन बंद केलेला असतो. इकडून रेवा हॅलो हॅलो करत असते. त्यांना माहितीये चूक झाली म्हणल्यावर ही काय पैसे देणार नाही आणि वरून हिचे बोलणे ऐकायला लागणार. आपण इथून पळून जाऊया, आपण पकडले जाऊ. चल चल चल, ती रेवाला काय बडबड करायची करू दे, आपण मात्र पळून जाऊया. गुंड असतात रेवाची, ती पळून गेलेली असतात. रेवाचं बोलणं ऐकत नाही, काय नाही. फोन बंद करून ते पळून जातात. रेवाला इकडे राग आलेला असतो की त्या लोकांनी माझा फोन बंद केला. मात्र रेवाला इतकं टेन्शन आलेलं असतं, राग राग चिडचिड सगळंच काही झालेलं असतं. अक्षयने रेवाला पहिल्यांदाच तोंडावर पाडलेलं असतं. अक्षयच्या लक्षात आलेलं असतं की रेवा काय डाव खेळतीये आणि बरोबर तिचाच डाव तिच्यावर उधळून लावलेला असतो. म्हणून रेवाची आता चिडचिड होत असते आणि अक्षयने वेळेच्या आधी 10 मिनिटं जेवण पोहोचवलेलं असतं. सगळा काही ड्रामा करून झालेला असतो रेवाचा. त्या माणसाने ही खूप नको नको ती बडबड केलेली असते अक्षयला. तुमच्यावर उगाच विश्वास ठेवला, तुम्ही त्याला ऐकीचेच नाही, काहीही बोललेलं असतो. त्यानंतर अनंत आलेलं असतं टेम्पो घेऊन आणि थोडक्यात काय खूप सगळी बडबड करून झाल्यावर, संताप रागराग व्यक्त करून झाल्यावर फूड डिलिव्हरी केलेली असते अक्षयने. आणि सगळं काही झाल्यावर तांबडकरच्या समोर अक्षय म्हणतो, साहेब किती बोलला तो तुम्ही आणि किती चिडचिड केली. अजून 10 मिनिटं बाकी आहेत कार्यक्रमाला, त्याआधीच आम्ही आमची डिलिव्हरी केली आहे आणि तुम्ही इतकं बोलला. आता कसं आहे ना सर, आता फूड आलंय ना, आता आपण मांडायला घेऊया आणि प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा, अजिबात चिडचिड करू नका आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नका सर. कसं आहे ना, काम वेळेत झालंय ना, मग चिडचिड करायचं कामच नाहीये. तेव्हा आता तांबडकर सुद्धा म्हणतात, सदानंद रिलॅक्स, बघ त्यांनी वेळेत फूड आणलंय. हे सगळं बघून रमा तर आनंदी झालेली असते, पण रेवाच्या मात्र तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. त्या लोकांना फोन लावल्यावरही ती लोक पळून गेलेली असतात. सगळ्याच बाजूने रेवा अडकलेली असते चांगली आणि आता तिला सुटण्याचा मार्ग एकही नसतो. बघू आता, रेवा तर अडकलेली असते अक्षयच्या जाळ्यात. अक्षय रेवाचा खरा चेहरा तिच्या समोर आणणार का आणि रमाला रेवा काय हे कळणार का? मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. आलेली असते अगदी रागारागाने चिडचिड तनतन करत आणि लांबूनच रेवाला आवाज देते. रेवा सुद्धा घाबरते की ही रमा का आली एवढी अरडाओरडा करत. ती अगदी पळत पळत येते आणि रमाच्या जवळ उभी राहते. रमा, तू एवढ्या रात्री आणि एवढी का अरडाओरडा करतीये? रेवा जशी समोर येते तशी रमा तिचा गळा पकडते आणि पक्का तिचा गळा असा पकडलेला असतो. तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय ना रेवा, म्हणून तुला जाब विचारायला आलीये मी. तू दिसते तशी नाहीच आहे. मुळात मी तुझ्यावर आहे ना विश्वास ठेवायला नकोच होता. कारस्थानं करत होती, नको नको ते डावपेच खेळत होती. का? तर माझा संसार मोडावा म्हणून. अजून सुद्धा तू सुधारलेली नाहीयेच का ग? तू सुधारली असं मला वाटत होतं, पण नाही, तू सुधारली नाहीच आहे. तुझ्यासारख्या बाईवर विश्वास ठेवून मी स्वतःच्या पायावरच धोंडा पाडायला निघाली होती. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे रेवा? एवढं सगळं करून तुला काय मिळणार आहे? तुला हवंय काय नक्की सांगतीस का? रेवाचा गळा असा रमाने पक्का पकडलेला असतो आणि रमा खूप चिडलेली असते. रेवाला म्हणत असते, तुला नेमकी काय हवंय? तुझ्या मनात काय तुम्हाला एकदाच सांगच. आता रेवा काही बोलेल यासाठी तिला चान्सच दिलेला नसतो. इतका गळा तिचा पक्का पकडलेला असतो आणि रमा मात्र फक्त आणि फक्त तिला प्रश्न विचारत असते. आता मात्र रेवा पुरती हरलेली असते आणि रेवा काय हे रमाला कळालेलं असतं. अगदी निर्लज्जपणे रेवा रमाच्या समोर म्हणते, मला हवाय तो अक्षय आणि अक्षय मिळण्यासाठीच मी एवढी कारस्थानं केलीये. आता मात्र रमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इतका चांगुलपणाचा मुखवटा घेऊन फिरणारी ही रेवा फक्त आणि फक्त अक्षयसाठी माझ्याबरोबर आली होती, माझ्या जवळ येत होती, चांगली बोलत होती, चांगली वागत होती आणि सगळं काही जे चांगुलपणा केला तो फक्त आणि फक्त अक्षय मिळण्यासाठी. आता मात्र रमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते जेव्हा रेवा अक्षयचं नाव घेते आणि मला फक्त आणि फक्त अक्षय हवाय म्हणून मी सगळं काही करतेय. आता ती फक्त रेवाच्या तोंडाकडे बघत थांबलेली असते रमा. लज्जपणे ती सगळ्यांच्या समोर म्हणजे रमाच्या समोर खुलेआम म्हणत असते, मला फक्त माझा अक्षय हवाय, बाकी मला काही नकोय आणि कशाची गरज सुद्धा नाहीये. तेव्हा रमा आता हे डावपेज हे खोटे खोटे वागणं सोडून देते आणि तुला अगदी स्पष्ट सांगते,
मी काय सुधारली वगैरे नाही, फक्त अक्षयसाठी तुझ्या जवळ आले आणि तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मला फक्त अक्षय हवाय कोणत्याही परिस्थितीत. निर्लज्जपणे तोंडावर सांगत असते रमाच्या रेवा की मला अक्षय हवाय. अक्षय मला परत दे, मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. रमा म्हणते दिला तुला अक्षय, आत्ताच देऊन टाकतीये. लक्षात ठेव, ही देवाणघेवाण नाही, ही एक डील आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये. तुला अक्षय मी एका मिनिटात देऊन टाकतीये. अक्षयला स्वीकारताना त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुला स्वीकारायला लागणार आहे. फक्त अक्षय एकटा तुला मिळणार नाहीये. कबूल आहे का रेवा? अक्षय तुला सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या अडचणींसह स्वीकारायला लागणार आहे. मुकादम कुटुंबाचा मान आणि अक्षय, प्रत्येक सुखदुःख अक्षयच्या आयुष्यातलं पेलण्याची ताकद आहे का तुझ्याकडे? मी अक्षयसाठी काहीही करू शकते रमा. आता रेवा आणि रमामध्ये डील झालेलं असतं की अक्षयला सगळ्या गुणदोषासगट, सगळ्या दुःखासगट, सगळ्या सुखासगट स्वीकारायचं असेल तर एका मिनिटात तुला अक्षय देते मी. आता डील सुद्धा झालेलं असतं रमा आणि रेवामध्ये. बघू आता हे डील झालंय ते परफेक्ट होणार का आणि रेवा खरंच अक्षयच्या सगळ्या संकटांसगट त्याचं स्वागत करणार का? बघू आता रेवाची कशी जिरवतीये रमा आणि अक्षय खरंच देणार का रेवाला? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.